व्ह्यूअर्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल सोल मास ट्रॅव्हल. तर आज आम्ही कुठे फिरायला किंवा एक्सप्लोर करायला जात नाही आहोत. तर आज आम्ही एक्सप्लोर करतो महाराष्ट्राचे एक स्पेशल व्यंजन जे की आहे पुरणपोळी. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो त्यासाठी पहिले आम्ही घेतलं आहे सामान चणा डाळ. त्यानंतर त्याच्यामध्ये मी उकडायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकली होती. ते पूर्ण उकळून घेतल्यानंतर आम्ही हे चाळणीमध्ये घालून स्मॅश करून घेतलं आहे, जेणेकरून ते नीट सारण येईल खाली. आणि मग आपण ते कढईमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर आम्ही पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेतो आहे, ज्यामध्ये मैदा आणि गहूचं पीठ यूज केलं आहे. मैदा ज्यामध्ये आम्ही 3 कप घेतलं आहे आणि गहूचं पीठ 1.5 कप घेतलं आहे. आणि त्यामध्ये नंतर आम्ही ते मळण्यासाठी पाणी, तूप आणि थोडंसं हळद टाकले, जेणेकरून त्याला रंग येईल. तुम्ही दूधही वापरू शकता पाणीऐवजी. आणि त्यानंतर हे पीठ एकदम मऊ आणि लुसलुशीत मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली पुरणपोळी एकदम मऊ आणि चवदार बनेल. आणि ते पीठ मळून झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये पाणी ओतून ठेवलं आहे. याला मराठीमध्ये म्हणतात की पीठ येणे. जर आपल्याला पुरणपोळी एकदम लुसलुशीत बनवायची असेल तर त्यासाठी आपण पाण्यामध्ये ठेवतो पीठ. इथे आम्ही सारण काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ पावडर आणि वेलची पावडर टाकली आहे. आणि ते एका लो फ्लेमवर आम्ही एकजीव करतो, जेणेकरून त्याला थोडी टेस्ट येईल. आणि वरून आम्ही थोडं तूपही घातलं आहे की एकजीव करण्यासाठी, आणि जेणेकरून खाली ते चिकटणार नाही भांड्याला. आणि हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे. जी गूळ पावडर आपण घातली आहे त्याच्यामध्ये, ती पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. आणि हे पुरण आपलं आता इथे रेडी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही हे पुरणाचे जे गोल लाडू आहे ते बनवून घेतले आहेत आणि पीठही आम्ही काढून घेतलं आहे. त्यानंतर आम्ही एका पिठाचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये हे पुरणाचे जे गोळे आपण बनवले आहे ते भरणार आहोत. कारण जेव्हा तुम्ही पुरणाचे गोळे पिठामध्ये भरता तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ते फुटू नयेत, कारण ते खूपच एकदम नाजूक असतात. आणि पीठही आपल्याला असं घ्यायचं आहे की जेव्हा आपण ते लाटतो ते बाहेर येऊ नये पीठ. आणि तुम्ही थोडंसं त्याला साईडने पीठही लावू शकता, जेणेकरून ते स्मूथ येऊ शकतात. बट तुम्ही पीठ लावताना थोडं लावा, जेणेकरून ते नंतर जेव्हा तुम्ही भाजाल तेव्हा ते रफ होणार नाहीत. नंतर इथे आम्ही एक इंस्टाग्रामवर रील बघितली होती, ट्रान्झॅक्शन रील. सो आम्हाला ती करायची होती म्हणून आम्ही हे प्रयोग करतो इथे पुरणपोळी भाजायला ठेवायला. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पुरणपोळी भाजायला लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की पुरणपोळी खूपच नाजूक असते. जेव्हा तुम्ही ते परतता तेव्हा नीट लक्ष द्या की एका साईडने ती नीट भाजली आहे, आणि मग परतताना नीट परता. आणि इथे आमची पुरणपोळी भाजली आहे आणि पाठवून आम्ही हे करत होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही हे साजूक तूप वरून सोडलं आहे, जे की खूप चवदार लागतं. त्यानंतर आम्ही पुरणपोळी प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याच्यावरून साजूक असं तूप सोडलं आहे. आणि त्यानंतर जे डाळीचं एक्स्ट्रा राहिलं होतं
त्याच्यापासून त्यानंतर आपण इथे घेतलं आहे कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि कढीपत्ता आणि आपण त्याला तुपाची त्यानंतर इथे आपले तूप गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी मारणार आहोत. जिरं तडतडेपर्यंत आपण त्याला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आणि त्यानंतर जो आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट जी करून घेतली आहे ती आपण त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर कांदा टाकणार आणि तो नीट एकजीव करून घेणार, भाजून घेणार. कांदा लाल होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचा आहे आणि नीट लक्ष द्या की कांदा करपू नये, साईडला चिकटू नये, कारण आपण जे घालतोय ते लसूण पण आहे, ती कदाचित आपल्या भांड्याला चिकटू शकते. त्यानंतर आपण इथे एक सिक्रेट मसाला घालणार आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते, हा एक मालवणी मसाला आहे जो नॉर्मली महाराष्ट्र घरामध्ये कायम बनतो आणि हा मसाला आपल्याला फोडणीमध्ये टाकून नीट भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला चव येईल. आणि थोडंसं मीठ टाकू शकता कारण या मसाल्यामध्ये मीठ नसतं. घाटी मसाला जो असतो त्याच्यामध्ये मीठ असतं, बट मालवणी मसाल्यामध्ये कधी मीठ नसतं. सो तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता त्याच्यामध्ये आणि मसाल्यामध्ये नीट आपली फोडणी भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण जे हे एक्स्ट्रॅक्ट काढलं होतं चण्याच्या डाळीचं पाणीचं, ते आपण त्यामध्ये घालून नीट उकळी काढून घेणार आहोत त्याला, जेणेकरून त्याची चव अजून जास्त येईल. तर इथे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे आणि सोबत ही कटाची आमटी जी की खूपच स्वादिष्ट झाली आहे, लाईक वाव. तर आता मी चालले पुरणपोळी खायला. तोपर्यंत वेट फॉर अवर नेक्स्ट एक्सप्लोरेशन. आणि थांबा, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये. अशा नवीन व्हिडिओसाठी, नवीन एक्सप्लोरेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.